तळेगाव समजा नाही फॉक्सकॉनला पसंत पडलं आत्ता, का नाही ते नगरला गेलं, का नाही ते औरंगाबादला गेलं, उठून ते गुजरातला का गेलं? केवळ केंद्राच्या मंजुरीमुळे किंवा केंद्राच्या दबावामुळे हे झालं असेल का, याच्याबद्दल मला व्यक्तिशः शंका आहे. आरक्षण, जात, कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना यासारख्या भावनिक प्रश्नांच्या वरनं आता थोडं तरी समाजमन खऱ्या अर्थाने आर्थिक आणि औद्योगिक प्रश्नांकडे वळतायत, त्याचा जाब विचारताय. आम्हाला रोजगार पण हवा, आम्हाला इथे गुंतवणूक पण हवी, आमच्या अर्थव्यवस्थेची भरभराट पण व्हायला हवी, पण पर्यावरणाचं नुकसान होता कामा हे नाही होतं. आपल्याला महाराष्ट्राचं जे मन आहे ते कुठेतरी इतिहासातनं बाहेर काढायला लागेल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस आणि नवी चर्चा. गेले काही दिवस महाराष्ट्रात वृत्तवाहिन्यांवरती, वर्तमानपत्रात आणि सगळीकडेच एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे वेदांता फॉक्सकॉन हा 1.5 ते 2 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट असणारा, 1 लाख रोजगार देऊ शकणारा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये येणार होता, तो गुजरातमध्ये गेलेला आहे. हे का झालं, कशामुळं झालं, हे योग्य आहे का अयोग्य आहे, याच्या पाठीमागचं राजकारण काय, वगैरे वगैरे वगैरे. खरं तर या सगळ्यावरती याच्या एका ब्रॉडर अँगलवरती काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वीच मी अभय टिळक सरांची मुलाखत घेतली होती आणि त्याच्यात याच्या सगळ्या धोरणात्मक बाबींचा ब्रॉडर व्ह्यू आम्ही डिस्कस केला होता. मी त्याची लिंक देतोय, ती बघायला हवी. पण या निमित्तानं पुन्हा एकदा मला टिळक सरांशी बोलायचं आहे, कारण काही नवे अँगल घ्यायचे आहेत, काही नवीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि आत्ताच्या शॉर्ट टर्म व्ह्यूमध्ये हे सगळं का घडलं ते समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आज मी चर्चा करतोय ज्येष्ठ अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमीचे संचालक अभय टिळक सरांची. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि मुद्दा हाच आहे, आपण खरं तर आधी याच्या ब्रॉडर व्ह्यूजबद्दल बोललोय, पण अगदी नॅरो डाऊन करायचं झालं तर असं काय आहे की ज्याच्यामुळं एखादा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून निघून जातो इतका मोठा? राजकीय चूक आहे का, आपल्या कन्स्टेंट आहेत, कशामुळं घडतंय? खरं सांगू का, म्हणजे ज्या काही ही घटना झाली आणि ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे, मला असं वाटतंय कुठेतरी की आपण फार भावनिक पद्धतीने याला प्रतिक्रिया देतोय. म्हणजे अर्थकारण हे भावना विहीन असतं असं मला म्हणायचं नाही आहे, पण हा केवळ राजकीय इच्छाशक्ती किंवा राजकीय पातळीवरून योग्य प्रतिसाद वेळेत दिला न जाणं, इतक्या तात्कालिक गोष्टींशी निगडीत ही घटना आहे असं निदान मला तरी वाटत नाही. याला जितकं राजकारण आपण समजा घटकावर धरू, गृहीत जबाबदार असेल, तितकंच राज्याचं बदललेलं अर्थकारण, राज्याच्या अर्थकारणाच्या आणि विशेषतः औद्योगिक विकासाच्या बदलत्या गरजा, राज्यातलं नागरीकरण आणि राज्याचं समाजकारण, या सगळ्या गोष्टी अशाशी निगडीत आहेत. आणि म्हणून मला थोडं असं वाटतं की आपण याचे जे बाकीचे कंगोरे आहेत ते थोडे नीट आपण ध्यानात घ्यावेत. पहिली गोष्ट, हे कोणाला आवडो अथवा न आवडो, पण थोडं आपली बोलीभाषा जर वापरायची झाली तर उदारीकरणाचं राज्यातलं पर्व हे आता ऐन वयात आलं आहे असं म्हणता येईल. मी असं का म्हणतोय याचं कारण सांगतो. जी सगळी परिभाषा वापरली जाते की महाराष्ट्रातनं प्रकल्प गुजरातमध्ये गेला, सर्वसाधारणपणे चर्चेचा सूर असा आहे की अहो आमचा प्रकल्प पळवला. मला कुठेतरी असं वाटतं की हे थोडं आपलं आकलनसुद्धा आपल्याला प्रगल्भ बनवायला लागेल. खाजगीकरण, उदारीकरण, ह्या सगळ्या ज्या आता गोष्टी आपल्या व्यवहाराचा भाग बनत आहेत, हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. म्हणजे पळवलं याच्यात एक जे कुठेतरी सूचित असं होतं की आमच्या मालकी हक्काचं काहीतरी होतं आणि आम्हाला नकळत कुठेतरी ते काढून दिलं. ही परिभाषासुद्धा आजच्या या युगाशी विसंगत ठरेल. शेवटी 1.5 लाख कोटीची जेव्हा गुंतवणूक कोणताही उद्योग समूह करतो तेव्हा त्यातलं जे अर्थकारण आहे तो त्याचा महत्त्वाचा बिंदू आहे.
त्या दृष्टीने मला गुंतवणूक कुठे करायची आहे, तिच्या मागच्या प्रेरणा काय आहेत, तिला कशा प्रकारची आपण ज्याला म्हणजे इकॉनॉमिक इकॉलॉजी म्हणू आपण, आर्थिक परिसंस्था कशी हवी मला, आणि त्याच्यामध्ये केवळ पाणी, वीज, कररचना, जमीन एवढेच घटक येत नाहीत. एकूण व्यापक राज्याचं धोरण कसं आहे, त्या धोरणात सातत्य किती आहे, धोरणासंदर्भामध्ये राजकीय परिस्थिती किंवा राजकीय प्रतिसादाची गुणवत्ता काय आहे, येत्या काळात ही दिशा कशी असणार आहे, माझे आणि एकूण जागतिक बाजारपेठेशी ह्या माझ्या प्रकल्पाचे जे आर्थिक संबंध गुंतलेले आहेत ते सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने इथे ती परिसंस्था मला मिळणार आहे का 5 वर्षाने. याच्याच बरोबर स्थानिक प्रशासन कसं आहे, स्थानिक पायाभूत सुविधा कशी आहेत, मला कशा प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे, ते मनुष्यबळ मला पाहिजे त्या किमतीला मिळणार आहे का. काय झालं आहे, याच्या सगळ्यामध्ये ह्या इतक्या घटकांचा विचार करून इतका मोठा गुंतवणूक प्रकल्प हा घेतला जातो. त्यामुळे हा प्रकल्प पळवला ही जी परिभाषा आहे ही थोडी मला असमंजस वाटते. हा साधा अत्यंत म्हणजे कोणताही काटेकोर उद्योजक की इकडे महाराष्ट्र आहे इकडे गुजरात आहे, दोन्ही बऱ्यापैकी तुल्यबळ राज्य आहेत औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये. आता इकॉनॉमिक्समध्ये याला आम्ही ॲट मार्जिन म्हणतो की मला आता डिसिजन घ्यायचा आहे की मी ॲट मार्जिन काय करेन, मग मला जमिनीच्या बाबतीमध्ये आणखी काही मिळतं आहे का. मला इथे एक आपण लक्षात घेऊया, इथे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे GSTचा रेजिम आल्यामुळे आता हा कररचनेतल्या फरकामुळे झालेला बदल नाही आहे, किंबहुना आता एका अर्थाने ही आपल्याला परिस्थिती सगळ्या राज्यांना लक्षात घ्यावी लागणार आहे की प्रत्यक्ष करांची रचना सगळीकडे आता समान असल्यामुळे गुंतवणुकीचं जे धोरण उद्योजक स्वीकारतील ते आता करेतर बाबींवर अवलंबून असेल. तिथे मला असं वाटतं आपल्याला खूप लक्ष याच्या पुढच्या काळात केंद्रित करावं लागेल. एक दुसरं, जी भीती अनेक राजकीय अर्थतज्ञांनी यापूर्वी बोलून दाखवलेली होती, जी सैद्धांतिक पातळीवरती होती, ती मला असं वाटतं आता अशी दत्त म्हणून आपल्यासमोर उभी राहिलेली आहे. ज्या पद्धतीने चर्चा झाली किंवा ज्या पद्धतीने आपले राज्याचे विद्यमान उद्योगमंत्री जे आहेत माननीय उदय सामंत, त्यांनी ज्या पद्धतीने एकूण त्याची पार्श्वभूमी या घटनाक्रमाची जी विदित केलेली आहे, जी माध्यमांमधून आलेली आहे आणि ती आपण गृहीत धरावी खरी आहे असं म्हणून, ते असं सांगतात की जरी जानेवारीपासून आम्हाला सांगितलं जात असलं की करार आमचा म्हणजे काहीतरी एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग सामंजस्य करार हा झालेला आहे, प्रत्यक्षामध्ये तो झालेलाच नव्हता असं त्यांनी म्हणजे तोंडी झालं असेल, म्हणजे ज्याला आपण अंडरस्टँडिंग म्हणतो किंवा एक मतैक्य की हो आम्ही तुमच्याकडे येऊ, पण त्याला व्यवहारामध्ये रूप देण्यासाठी तशा प्रकारचे कागदोपत्री व्यवहार होणं हे झालं नव्हतं असं त्यांच्या वक्तव्यावरून तरी लक्षात येत आहे. असंही त्यांचं बोलण्यातनं दिसतं की साधारणपणे राजकीय नेतृत्वाला या उद्योजकाने असं आश्वस्त केलं होतं की महाराष्ट्राची एकूण पार्श्वभूमी, तुमचं पायाभूत सुविधा सरकार देऊ असणाऱ्या ज्या सवलती देऊ करताय ते बघता आम्ही तुमच्याकडे येऊ. शेवटच्या क्षणी त्यांनी गुजरातची निवड केली. आता हे जर खरं असेल, म्हणजे आपण हे अधोरेखित करूया, हे जर खरं असेल तर खुल्या बाजारपेठीय स्पर्धेच्या नियमानुसार ज्यावेळी उद्योगांचा विस्तार, स्थानांकन, गुंतवणुकीबाबतचे निर्णय हे घेतले जातात, अशा वेळी ज्यावेळी बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या ताकदवान आहेत त्या जेव्हा अशा खेळामध्ये उतरतात तेव्हा त्यांच्याशी सल्लामसलत करणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यातनं आपलं हित साधणं, ज्याला आपण म्हणजे एका अर्थाने देवाणघेवाणीचं कौशल्य म्हणतो, तिथे स्टेट कपॅसिटी अपुरी ठरेल का. म्हणजे राज्यसंस्था ज्या पद्धतीने कार्य करते आणि ज्या पद्धतीने बहुराष्ट्रीय ताकदवान भांडवलदार त्यांचे निर्णय घेतात आणि त्यांच्याकडे ते वाटाघाटींचं जे कौशल्य असतं, तिथे आपल्या राज्याचं, आपल्या जनतेचं किंवा आपल्या राज्याच्या अर्थकारणाचं किंवा देशाच्या अर्थकारणाचं हित रक्षण करण्याच्या दृष्टीने तेवढ्या प्रगल्भतेने त्या वाटाघाटींमध्ये उतरणं आणि तो जो दबाव असतो त्या दबावाला खंबीरपणे तोंड देणं, याच्यात
राज्यसंस्थेच्या क्षमता, ज्याला आपण स्टेट कपॅसिटी म्हणतो, हे अनेकांनी थेरोटिकल पातळीवरती यापूर्वी भीती दाखवलेली आहे की तिथे मग होतं काय, जी दुर्बळ राज्य असतात किंवा जे दुर्बळ देश असतात ते अशा ठिकाणी मग त्यांना म्हणजे घुमवलं जातं आपल्या बोलीभाषेमध्ये. तसं झालं आहे का की म्हणजे हा गंभीर प्रश्न बनतो. म्हणजे आपल्याला मग हा केवळ धोरणाचा प्रश्न राहत नाही, हा एकूण राजकीय नेतृत्वाच्या प्रगल्भतेचा, जडणघडणीचा, आणि ही जी एक मोठी म्हणजे म्हटलं तर हा कुणाला तरी किंवा एका पातळीवरती हा क्रोनी कॅपिटलिझमचा प्रश्न पण वाटेल की आम्ही शासन संस्था सुविधा देते म्हणून उद्योग तिकडे जात आहेत. हे जगभर घडतं, म्हणजे त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. पण आपण जेव्हा म्हणतोय की महाराष्ट्र आणि गुजरात तुल्यबळ राज्य आहेत, ॲट मार्जिन शेवटच्या क्षणी उद्योग जातो, तिथे कुठेतरी जसं मी म्हटल्याप्रमाणे अत्यंत काटेकोर असे आर्थिक निकष हा जसा एक घटक आहे, तो घटक, आणि त्याच वेळी राज्यसंस्थेची वाटाघाटी संदर्भातली क्षमता, आणि तिथे हे जे ज्याला आपण म्हणतो परस्पर ताकद, हा प्रश्न मग जास्ती गंभीर बनतो. त्यामुळे मला असं वाटतं की इथून गुंतवणूक काही लाख कोटीची तिकडे गेली, हा तात्कालिक भाग आहे. पण आणि तिसरा मुद्दा की जो आपण यापूर्वीच्याही चर्चेमध्ये म्हटलं होतं की ह्याचं जर आपण संपूर्ण वेळापत्रक बघितलं तर म्हणजे जे आता माध्यमांबद्दल समोर होतं आहे की हा निर्णय जुलैमध्ये घेतला गेला वेदांत आणि फॉक्सकॉनने की ह्याच्यात जायचं गुजरातमध्ये, तिथपर्यंत म्हणजे जानेवारी टू जुलै आपण असं म्हणतो की 7 महिने एक साधारणपणे समज असा होता की राज्य महाराष्ट्रामध्ये जी जागा निवडलेली आहे तिथे हा येईल. आता प्रश्न असा येतो, हे मधल्या काळाचे आपल्याकडे सत्तांतर घडलं, म्हणजे कुठेतरी राजकीय अस्थिरता म्हणण्यापेक्षा धोरणात्मक पातळीवरती प्रतिसाद देण्यासंदर्भात जी पोकळी होती त्या पोकळीचा हा परिणाम आहे का? ज्या पद्धतीने प्रतिसाद देणं अपेक्षित होतं गुंतवणूकदाराला, तो सकृत दर्शनी न मिळाल्यामुळे जेव्हा अगदी निर्णय घ्यायची वेळ आली पक्की, तेव्हा ही भीती कदाचित त्या गुंतवणूकदाराला म्हणजे कशावरनं वाटली नसेल की ज्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद अपेक्षित आहे आणि तो कॉन्क्रीट, तो जर प्रशासनाकडनं येत नसेल तर इथून पुढे प्रकल्प कार्यान्वित होताना आणि त्याच्या विस्तारासारखे पुढचे प्रश्न जेव्हा येतील तेव्हा ह्या पद्धतीची जर पोकळी जाणवत राहिली तर याचा शेवटी आपल्या गुंतवणुकीवरती परिणाम आहे. म्हणजे कुठेतरी राज्यसंस्थेची धोरणात्मक प्रगल्भता, धोरणाच्या अंमलबजावणीमधली परिणामकारकता आणि या सगळ्याच्या मागे असणारं एक राजकीय तत्परता, याचा हा निश्चित परिणाम कुठेतरी आहे. आणि मला असं वाटतं ही सगळ्यात दूरगामी गंभीर बाब आहे. सर, पण खूप रिपोर्ट असं सांगतात किंवा अशी चर्चा होते की तळेगाव काकणभरका विना जी गुजरातमधली जागा आहे त्याच्याहून सरस वेगवेगळ्या पातळीवरती दिसत होतं. मग इथं ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, बरेचसे सेमीकंडक्टर चिप इथंच लागतील, मार्केट, लेबर अवेलेबल आहे वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गुणांपेक्षा पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी हा त्याच्यावरती भारी ठरला का? याचं कारण 2 गोष्टी अशा चर्चेला जातात की गुजरातमध्ये काही झालं तरी एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे, ते सत्ताधारी पक्षाचा आहे पूर्णपणे, तोच सत्ताधारी पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आहे, हा एक भाग. आणि दुसरं व्हेटो पॉवर, एक प्रकारची जी पंतप्रधानांची असू शकते किंवा ते शब्द टाकू शकतात त्या प्रकारच्या गोष्टी. आणि तिसरं येऊ घातलेल्या गुजरातमधल्या निवडणुका ज्या 3 ते 4 महिन्यामध्ये येत आहेत. तर या सगळ्यामध्ये पॉलिटिकल पॉवर ही जास्त हेवी ठरली का इन्फ्रास्ट्रक्चरल ताकदीपेक्षा? आणि असं असेल तर भविष्यातला हा मोठा प्रश्न नाही का? याचं उत्तर म्हणजे याला आपण म्हणतो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये देणं मला व्यक्तिशः फार अवघड वाटतं. याचं कारण असं आहे की ह्या संदर्भामध्ये जेव्हा एखादा परकीय गुंतवणूकदार एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये येतो तेव्हा त्या देशामध्ये कुठे गुंतवणूक त्याने करायची याला काही वस्तुनिष्ठ निकष पण आहेत. हो. आणि त्याच्यात राजकीय इच्छाशक्ती किंवा राजकीय घटक हे मी नाकारत नाही आहे, महत्त्वाचे नाहीत म्हणून. पण केवळ केंद्राच्या मंजुरीमुळे किंवा केंद्राच्या दबावामुळे हे झालं असेल का याच्याबद्दल मला व्यक्तिशः शंका आहे. कारण आपण जर गुजरात या राज्याची प्रकृती बघितली
तर हे अगदी जगजाहीर आणि अनेक ठिकाणी अनेक अहवालांनी किंवा अनेक लोकांनी हे मान्य केलेलं आहे की मुळात हा प्रदेश व्यापारी वृत्तीचं केंद्र आहे. आणि म्हणजे अलीकडच्या काळामधलं उदाहरण मी म्हणतोय की ज्या पद्धतीने म्हणजे त्यावेळी आजचे पंतप्रधान हे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, पण ज्या तत्परतेने त्यांनी टाटांना प्रतिसाद दिला आणि सिंगुरू नॅनोचा प्रकल्प जो एका त्याच्यात म्हणजे झपाट्यात गुजरातमध्ये आला, ज्याला आपण ही जी प्रोॲक्टिव्हिटी म्हणतो की आपल्याकडे गुंतवणूक यायची म्हटल्यानंतर किंवा आणायची म्हटल्यानंतर सर्व पातळीवरती त्याला तितक्या आक्रमकपणे आपण प्रतिसाद देणं. आणि ह्याच्यात मी आक्रमकपणा याचा अर्थ त्या पद्धतीने राजकीय नेतृत्वाने विचार करणं. काय झालंय, आपल्याकडे आपली सुद्धा एक धारणा खूप सरधोपट बनते का असं मला वाटतं की साधारणपणे म्हणजे गेल्या 30 वर्षाच्या पूर्वी म्हणजे ज्याला आम्ही पारंपरिक उद्योग म्हणतो त्याला आम्ही पायाभूत सेवा सुविधा म्हटल्यानंतर आमचे ठोकताळे होते. जमीन पाहिजे, रस्ते पाहिजे, पाणी पाहिजे, वीज पाहिजे, एकूण औद्योगिक शांतता पाहिजे. आज पायाभूत सुविधा याची संकल्पना खूप विस्तारित बनली आणि ती सूक्ष्मही बनते. मी केवळ रस्ता देऊन मला भागणार नाही आहे. आता रस्ता असं म्हणण्यापेक्षा आम्ही शब्द वापरतो कनेक्टिव्हिटी. ती कनेक्टिव्हिटी ब्रॉडबँडपासून विमानतळापर्यंत सगळी आहे. हा एक भाग झाला. 2, ज्या पद्धतीने उद्योग बदलत आहेत त्या पद्धतीने उद्योगांच्या पायाभूत सेवा सुविधा विषयक अपेक्षा आणि कल्पनाही बदलत आहेत. राजकीय व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था जिच्या मार्फत कार्यान्वित बनते ती राज्याची प्रशासकीय व्यवस्था ही सकारात्मकता दाखवते का? म्हणजे प्रत्येक उद्योगाची म्हणजे आता आपण चिप्स हा साधारणपणे इलेक्ट्रॉनिक्समधला विषय आहे. या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या आणि ज्या प्रकारच्या चिप्स ते बनवणार आहेत आणि त्याचं वाहन उद्योगापासून ते कम्प्युटर लॅपटॉपपर्यंत जिथे ॲप्लिकेशन आहे यांच्या पायाभूत सेवा सुविधा विषयक नेमक्या अपेक्षा आणि गरजा काय आहेत ह्यासाठी त्या उद्योगांबरोबर बसणं, त्यांच्या ज्याला आपण डिकोडिंग म्हणतो की तुमच्या नेमक्या गरजा काय आहेत त्या जाणून घेऊन त्याप्रमाणे सुविधा पुरवणं किंवा त्याप्रमाणे धोरणामध्ये किंवा नियमावलीमध्ये बदल करणं ही सुद्धा एका पातळीवरती राजकीय प्रक्रिया आहे. का? कारण हे राजकीय नेतृत्वाला जाणवलं पाहिजे की अरे हा आपल्याला उद्योग आणायचा आहे. आज गंमत कशी आहे की आता खरं म्हटलं तर एका परीने राज्यसंस्था ही आज तिला पूर्वीच्या भांडवलावरती शांतपणे राहता येण्याची परिस्थिती नाही आहे. क्या रे परंपरागत आमचा महाराष्ट्र कृषी औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहे, शांत आहे, मध्यम वर्ग आहे, सुशिक्षित आहे, हे एवढं पुरणार नाही. आता आपल्याला म्हणजे कुठेतरी आम्हाला ज्याला तो शब्द आता प्रचलित होतोय कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. आता उद्योग किंवा गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. पूर्वीची पुंजी आता पुरेशी पडणार नाही हे राजकीय नेतृत्वाला जाणवत आहे का? म्हणजे आपण म्हणतात तसं मी तो दोन्ही पातळ्यांवरती विचार करायला लागेल की शेवटी पंतप्रधान हा देशाचा पंतप्रधान आहे. राज्याशी जरी त्याची बांधिलकी असली तरी केवळ तेवढ्या एका कारणाकरता बाकी सगळ्या देशाचा विचार न करता आपलं घोडं पंतप्रधान पुढे रेटतील हे मला तत्वशः तरी अवघड वाटतं. काय झालं असेल ते राज्य पातळीवरती जास्ती शक्य आहे की कदाचित मी असंही ना करते की पंतप्रधानापासून कदाचित तसा संकेत मिळाला असेल की गुजरातमध्ये त्याने जावं, पण तो गुजरातमध्ये प्रकल्प यावा म्हणून ज्या पद्धतीने कारण याच्यामध्ये जे पुन्हा माध्यमांमधनं जे आलेलं आहे चित्र त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की आज महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये 4 ज्याला आपण क्लस्टर्स म्हणतो ही अत्यंत प्रमुख दिसतात आणि ती सगळ्या बाबतीत आहेत. एक म्हणजे ज्याला आपण NCR म्हणतो नॅशनल कॅपिटल रिजन, दिल्ली हरियाणा गुरगावचा संपूर्ण पट्टा. दुसरा पट्टा तमिळनाड, तिसरा कर्नाटक बंगलोर, चौथा महाराष्ट्रामधला पुणे गोवा पुणे मुंबई कल्याण ठाणे हा पट्टा आणि गुजरातचा. आता सगळी स्पर्धा जी आहे ती साधारणपणे ह्या 4 टोकांमध्ये दिसते. इथे आपल्याकडे गुंतवणूक खेचण्यासाठी स्थानिक राजकीय नेतृत्व, स्थानिक म्हणजे राज्यस्तरावरचं आणि त्याने कार्यान्वित केलेलं प्रशासन
मला असं वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतोय. आणि पुन्हा आपण महाराष्ट्राकडे जर बघितलं तर जे आपल्या सगळ्यांचं दुःख आहे की गेल्या 27 वर्षामध्ये झालं आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की आता परवासून आपण बोलताना सगळ्यांनी सांगितलं की 2016 साली आम्ही इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी केली होती. ती पॉलिसी झाली, बरोबर आहे. ती पॉलिसी कार्यान्वित, ते धोरण कार्यान्वित करण्यासाठी तेवढं प्रशासन हे सक्रिय, लोकाभिमुख, आग्रही बनवण्याकडे राजकीय नेतृत्वाचं लक्ष आहे. म्हणजे पुन्हा हा पॉलिटिकल प्रश्न जो बनतो तो इथे बनतो. आणि इथे जो आपण सतत बोलतोय मुद्दा की सगळ्या शक्ती जर शासन टिकवण्यावरती जात असेल तर याला पाठपुरावा खूप लागतो. म्हणजे आपण मला सांगा, आज राज्यामध्ये जवळपास प्रत्येक मोठ्या उद्योजकांच्या संघटना आहेत. या उद्योजकांच्या संघटनांशी खरोखर प्रशासनाची किंवा संबंधित खात्याच्या विभागाच्या मंत्र्यांची आपल्याला कुठेतरी माध्यमांबद्दल दिसतं का की यांच्याबरोबर बैठका झाल्यात? यांची अपेक्षा, आपल्याकडे बैठका केव्हा होतात? बजेटच्या वेळी. म्हणजे अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा काय आहेत म्हणून शेतकऱ्यांची संघटना, उद्योजकांची संघटना यांना निमंत्रित केलं जातं. पण कार्यकाल कामकाजाविषयक उद्योगांच्या व्यवहारातल्या अडचणी काय आहेत त्याची एका अर्थाने कुठेतरी दखल धोरणामध्ये किंवा धोरणामध्ये अपेक्षित बदलांमध्ये घेतली जाते का? हा जो संवाद आहे ना, मला असं वाटतं हा संवाद ह्या प्रकरणामध्ये निर्णायक ठरलेला आहे. सर, हा तर एक प्रोजेक्ट झाला, काही महिन्यांची गोष्ट झाली. पण तुम्ही जो उल्लेख केलात कनेक्टिव्हिटीचा, त्यामुळे जे क्रोनिक प्रॉब्लेम पुण्याला आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पूर्णवेळ विमानतळ नसणं, नवी मुंबई आणि पुण्याचं पूर्णवेळ विमानतळ कधी येईल याच्याबद्दलची खात्री नसणं. कारण हे प्रोजेक्ट तयार व्हायलाच 5-10 वर्ष आणि पुढं त्यांचं 50-100 वर्षाचा लॉंगिट्यूड आहे. जरी पुण्यात सगळ्या सोयी सुविधा असल्या, जरी इथं असणारा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, इथं असणारा फ्लॅश फ्लडिंगचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्यामुळं ह्या गोष्टी ज्या कागदोपत्री दिसत नाही, अशा इनटँजिबल कंपॅरिझनमध्ये मग ते ढोलेरा जरी जिथं ते जाते तिथं ग्रीनफील्ड आहे एक प्रकारे, की काहीच नाही आहे, नुसती जमीन आहे, तिथं उभं करणं त्यांना सोपं वाटलं का? म्हणजे वाटलं असावं का? आणि याच्यामुळं मग कपॅसिटी संपली आहे पुण्याची किंवा महाराष्ट्रातल्या या पट्ट्याची नवीन प्रोजेक्ट घ्यायची, असा याचा लॉंग टर्म अर्थ होतो का? हो, निश्चित होतो. म्हणजे आपण मग म्हटलं ना तर ही अगदी निसंकोचपणे म्हणजे मान्य करायला हरकत नाही की सॅच्युरेशन झालंय. हां, आणि जे सगळे घटक आपण आत्ता बोललात, तुम्हीच ते मांडलेत की कमालीचा ट्रॅफिक जॅम, सगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम्स, मुख्य जमिनीची कमतरता, आणि ती कमतरता जमिनीच्या किमतींमध्ये प्रतिबिंबित होती. हे सगळे घटक जे आहेत ना, हे ते कुठेतरी सॅच्युरेशन, पुन्हा त्या सॅच्युरेशनला आत्ताची चौकट ही आपल्याला गृहीत धरायला लागते. म्हणजे सॅच्युरेशन काही पेरिनियल नाही आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्टीचा आपण, आणि जो दुर्दैवाने आजही कुठे चर्चेत येत नाही, पण जो या निर्णयांच्या बाबतीत अत्यंत कळीचा मुद्दा ठरतोय, तो म्हणजे एकंदरच महाराष्ट्रामध्ये होत असलेलं अस्ताव्यस्त नागरीकरण. आणि त्या अस्ताव्यस्त नागरीकरणापायी जमिनीच्या बाजारपेठेमध्ये, ज्याला आम्ही डिस्टॉर्शन म्हणतो, ते मी याचं कारण सांगतो. काय होतं आहे, आम्ही एका वेगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या औद्योगिक जी आकडेवारी आहे ती बघत होतो. असं दिसतं आहे की हे जे उद्योगांचं स्थलांतर आहे, म्हणजे मी पळवापळवी हा मला नाही आहे शब्दावरच, स्थलांतर म्हणू आपण, हे स्थलांतर जवळपास गेली 15 वर्ष हळूहळू चालू आहे. आणि हे कुठे जात आहे? हे एक कर्नाटकवर जात आहे, काही प्रमाणात गुजरातमध्ये जातच आहे. याचं कारण काय सांगू का मी? याचं एक कारण असं आहे की जे कदाचित आत्ता वेदांता आणि फॉक्सकॉनच्या बाबतीत सुद्धा संभाव्य आहे, ते असं आहे की 1.5 लाख कोटीचा जेव्हा गुंतवणूक येते तेव्हा आज काहीतरी त्यांची प्रस्थापित उत्पादन क्षमता ते करणार, इन्स्टॉल्ड कपॅसिटी आहे. 5 वर्षानंतर त्या इन्स्टॉल्ड कपॅसिटीचा विस्तार करणं हे क्रमप्राप्त ठरतं, कारण सगळंच बदलतं. अशा वेळी जमीन आहे का? आज होत आहे कसं लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी गुंतागुंतीच्या काय आहेत? कारण उद्योगांना लागणारं जे आवश्यक अशा ज्या पायाभूत सेवा सुविधा आहेत त्या आज दुर्दैवाने सगळ्या मोठ्या शहरांच्या मेरेवरती आहेत. मनुष्यबळापासून सगळ्या गोष्टी. उद्योगांना विस्तार करायला आज जागा मोठ्या शहरांभोवती अत्यंत कमी पडते, आणि ती कमी पडते याचा अर्थ मुळातच
म्हणजे आम्ही अगदी प्राथमिक अर्थशास्त्रामध्ये असं शिकतो की सगळ्यात अलवचिक पुरवठा असणारा उत्पादक घटक कोणता, तर जमीन. द मोस्ट इनइलास्टिक फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. कुठं आणणार जमीन आपण? अशा परिस्थितीमध्ये वाढणारं नागरीकरण, वाढणारे विकासाचे प्रकल्प, बघा आपण सगळीकडे आता रस्त्यांचं रुंदीकरण, ओव्हरब्रिज, हे सगळ्या शहरांची गरज बनलेली आहे. त्याच्यासाठी लागणारी जमीन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही गोष्ट अत्यंत खरी आहे, दुर्दैवाने नाजूक आहे बोलायला सुद्धा. जसं अन्नधान्याचं साठवणूक होते तशी जमिनीची साठवणूक होते, ज्याला लँड होर्डिंग असं म्हटलं जातं. म्हणजे मोठ्या शहराभोवती हे शहर आता वाढणार आहे, इथे उद्योगांच्या म्हणजे उद्योग नवीन येणार आहेत, इथे रोजगार निर्माण होणार आहे, इथे गुंतवणूक वाढणार आहे, हे लक्षात घेऊन इथे उद्या नागरीकरण वाढणार आहे, वस्ती वाढणार आहे, याचा अंदाज बांधून त्या ठिकाणी जे विकास प्रकल्प भविष्यामध्ये होणार आहेत त्याची ज्यांना माहिती आहे, म्हणजे ज्याला इन्सायडर इन्फॉर्मेशन आहे, असे सगळे घटक अशा शहरांच्या भोवती जमिनी या घेऊन ठेवतात. याला आम्ही लँड होर्डिंग म्हणतो. का? कारण त्यांचा वापर ताबडतोब होणार नसतो, त्यांना 10 वर्षानंतर वापरायचे असतात. उद्योग जेव्हा आज येतो तेव्हा त्याला चित्र काय दिसतं की अरे इथे जमीन आहे पण प्रचंड महाग आहे. म्हणजे मला जर उद्या 10 वर्षानंतर विस्तार करायचा असेल तर इथे मला जमीन घेणं परवडणार नाही. मग मी कुठे जातो? तर आज जमीन मुबलक आहे पण त्या मानाने तिथे नागरीकरण किंवा बाकी विस्तार कमी झालेला नाही आहे. 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर मला आणखी जमीन परवडण्याजोग्या किमतीला मिळणं शक्य आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे घडत आहे. ही मुख्यतः बाब जी आहे ही जमिनीच्या बाजारपेठेशी, जमिनीमधला म्हणजे जमिनीच्या बाजारपेठेमधली मागणी पुरवठ्याची जी परिस्थिती आहे ती, जमिनीचं जे होर्डिंग केलं जातं त्याच्याशी ही बाब निगडीत आहे. त्यामुळे तळेगावसारखं लोकेशन जे आहे आज ते अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहे. पण तुम्ही म्हणलात तसं तळेगावमध्ये जेव्हा एखादी परकीय कंपनी भागीदारीमध्ये जेव्हा येते तेव्हा आपण विचार करूया की तिथे स्थानिक कदाचित कामगार तिथनं स्थानिक येतील. त्या कंपनीचं जे मध्यमस्तरीय व्यवस्थापन मंडळ आहे किंवा उच्चस्तरीय ते सगळे पुण्यात राहणार आहेत, कारण त्यांना तळेगावमध्ये राहणं शक्यच नाही. त्यांना पुण्यातून तळेगावला बाय रोड जायला 3 तास लागतील. हे जे सगळे घटक आहेत म्हणजे ह्याला आम्ही की कुठेतरी इकॉनॉमिक्समध्ये विशेषतः उद्योगांच्या स्थानांकनाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ॲग्लोमरेशन इकॉनॉमिक्स किंवा अर्बनायझेशन इकॉनॉमिक्स नावाची संकल्पना वापरली जाते की उद्योगांना ते एका विशिष्ट भूभागावरती एकत्रित येऊन जेव्हा काम करायला लागतात तेव्हा अनेक प्रकारचे फायदे प्रत्येकाला मिळायला लागतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळे उद्योग तिथे आले तर तज्ज्ञ मनुष्यबळ तिथे उपलब्ध होतं. मग एका कारखान्यातलं मनुष्यबळ दुसरीकडे सहज जाऊ शकतं. तीच गोष्ट माहितीचं देवाणघेवाण, डिझाईन्स, टेक्नॉलॉजी, ह्या ज्या बाबी आहेत याच्यामुळे काही काळ उद्योगांना तिथे उद्योग स्थापन करणं, उत्पादन करणं हे फायदेशीर ठरतं. हे जर खूप वाढलं तर एका विशिष्ट टप्प्यानंतर या गोष्टींच्या डिस्इकॉनॉमीज म्हणजे त्रास व्हायला लागतात. कंजेशन, तुटवडा, विचित्र स्पर्धा. कुठेतरी तळेगावच्या बाबतीमध्ये असं होत आहे का? म्हणजे आज पुण्याचा जो आमचा विस्तार झालेला आहे तिथे नागरीकरण आज पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास पुणे जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी ही जवळपास 75% आसपास आहे पुणे जिल्ह्याची. अशा परिस्थितीमध्ये मग ढोलेरासारखं जे ठिकाण आहे की ते नव्याने तयार होत आहे तिथे मला आज जागा मिळते, कदाचित ती पुण्यापेक्षा म्हणजे आपण असं गृहीत धरू की ती फार पुण्याच्या किंवा तळेगावच्या तोडीची नाही आहे. मला लँड डेव्हलपमेंटला कदाचित तिथे आता गुंतवणूक करायला लागेल जास्ती, पण ती मुळात स्वस्त आहे आणि मला विस्ताराला वाव आहे. हा घटक, कारण आत्तापर्यंतची सगळी चर्चा जी आलेली आहे त्या जी समोर येते त्याच्यावर वारंवार जमीन हा घटक निर्देशित झालेला आहे. त्यामुळे हा आपल्याला फार महत्त्वाचा भाग बघावा लागणार आहे की ज्या पद्धतीने केंद्रीकरण होत आहे उद्योगांचं आणि नागरीकरणाचं त्यातनं ही प्रक्रिया होते. आणि यातनं शेवटचा मुद्दा जो आहे की तळेगाव समजा नाही फॉक्सकॉनला पसंत पडलं आत्ता, का नाही ते नगरला गेलं, का नाही ते औरंगाबादला गेलं, का नाही ते वर्ध्याला गेलं, उठून ते गुजरातला का गेलं?
याचा अर्थ जो महाराष्ट्राचा जुना किंवा केवळ महाराष्ट्राचा नाही, सगळ्याच विकसित प्रांतांचा जो प्रश्न आहे, विभागीय असमतोल. म्हणजे आता उद्योगांची परिस्थिती अशी आहे की नाही ना महाराष्ट्र मग गुजरात, नाही ना गुजरात मग तमिळनाड, पण विदिन स्टेट का विकेंद्रीकरण होत नाही. म्हणजे हा सगळा प्रश्न जो येतो ना शेवटी, तो पुन्हा ज्या पद्धतीने विकास आपला होतोय त्याच्यावरती बोट ठेवणार आहे. दुर्दैवाने आपण त्या गोष्टींकडे इतक्या गंभीरपणे बघत नाही हो, जी बघण्याची आता निर्माण झालेली आहे गरज. म्हणजे मला कुठेतरी ज्याला आपण ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो तसं हे झालंय की अरे निदान राजकारणाकरता का होईना, पण 4-5 दिवस संपूर्ण आमची राजकीय व्यवस्था ह्या प्रश्नाने निदान ती आता तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार होतोय. म्हणजे आरक्षण, जात, कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना ह्यासारख्या भावनिक प्रश्नांच्या वरनं आता थोडं तरी समाजमन खऱ्या अर्थाने आर्थिक आणि औद्योगिक प्रश्नांकडे वळताय. त्याचा जाब विचारताय की ह्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की आता एकूण राजकीय व्यवस्थेला सुद्धा जाग आणणारा हा प्रसंग आहे किंवा ही घटना आहे. म्हणून हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे की इथून पुढे आपल्याला इतक्या सरधोपटपणे विकासाकडे बघून चालणार नाही. आणि 60 वर्षाची महाराष्ट्राची जी विकासाची पुंजी आहे ती आता इथून पुढे उपयोगी पडणार नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की पूर्वजांचं किंवा आमचं फार भूतकाळ उज्ज्वल आहे बरं का, तो आता नाही पुरा पडणार. आपल्याला तो सतत त्याच्यात भर घालत बसावी लागेल. त्या दृष्टीने मला कुठेतरी असं वाटतं की फॉक्सकॉन महाराष्ट्रातनं जाणं हे कदाचित दूरगामी वरदान ठरेल. सर, खरं तर हा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे आणि आनंददायी आहे की याच्याबद्दल चर्चा होतीये 4-5 दिवस. पण मग आता या सगळ्यातनं महाराष्ट्राचं पॉलिटिकल इकॉनॉमीचं आणि विशेषतः इकॉनॉमीचं भविष्य कसं दिसतं याची की 2-3 कारणं, फक्त म्हणजे 2-3 पार्श्वभूमी अशा आहेत की फक्त फॉक्सकॉन वेदांत नव्हे तर सातत्यानं मॅग्निफाईंग महाराष्ट्र वगैरे कॉन्फरन्स झाल्यानंतर इतक्या रकमेचे MOU झाले अशा बातम्या येतात, जाहिराती येतात. प्रत्यक्षात त्याचा इम्प्लिमेंटेशनचा रेट कमी असतो. तो कमीच राहणार का? ह्यामुळं खरंच अवेअरनेस वाढला, पॉलिटिकल विल वाढलं तर मॅन्युफॅक्चरिंगचे प्रोजेक्ट येऊ शकतात मोठे का? जो स्ट्रक्चरल मुद्दा आपण बोललो गेले 20-25 मिनिटं, त्यामुळं आता मॅन्युफॅक्चरिंगसाठी महाराष्ट्र हे विसरून जाऊन मग सर्व्हिस सेक्टरच येईल. काय दिसते भविष्यात घडताना? मला 2 गोष्टी याच्यात महत्त्वाच्या वाटतात की अगदी सुरुवातीला आपण जो समाजकारणाचा जो मुद्दा म्हटला, म्हणजे अर्थकारण आणि राजकारणाशी संबंधित ह्या बाबी आहेत. मला कुठेतरी असं वाटतं की हा प्रश्न सोपा नाही आहे. विशेषतः ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर माधव गाडगीळांच्या नेतृत्वाखालच्या त्या समितीने जो पर्यावरणाचा मुद्दा समोर आणलेला आहे आणि एकूण जगभरच ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा मुद्दा येतो आहे. म्हणजे आम्हाला विकास पण हवा आहे. विकासासाठी आर्थिक वाढ भरधाव वेगाने होणं ही गरज आहे, नाहीतर रोजगारावरती आमच्या परिणाम होतो आहे. यातनं पर्यावरणावरती जो अनिष्ट परिणाम होतो आहे, हा संतुलन कसं साधायचं हा प्रश्न अत्यंत जटिल आहे. याच्याबद्दल मला म्हणजे कुणाला शंका नाही. प्रश्न असा आहे, ह्याच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी एक वर्केबल सोल्युशन काय काढणार. अलीकडच्या काळामध्ये जी आपण आकडेवारी याच्याही आधी बोललेलो होतो की 91 ते 2011 किंवा 91 ते 2020 पर्यंत जेवढी गुंतवणूक आली त्याच्यापैकी 40-42% गुंतवणूक व्यवहारामध्ये उतरली. एक याला शक्यता 2 संभवतात. एक म्हणजे 2008 सालानंतर ते जागतिक आर्थिक पर्यावरण बदललं, त्याच्यामुळे काही उद्योगांच्या अंदाजांवरती परिणाम झाले असतील, ते उद्योग थांबले असतील. दुसरी शक्यता ते उद्योग उठून बाहेर गेले असतील, म्हणजे दुसऱ्या राज्यात गेले असेल. तिसरी शक्यता प्रामुख्याने म्हणजे हा मुद्दा पुन्हा जमिनीशी येतो. उद्योग प्रकल्पांसाठी जमीन संपादन, ती जमीन संपादन करताना त्याच्या संदर्भामध्ये उभे राहणारे पर्यावरण संलग्न मुद्दे, स्थानिकांचा विरोध, त्याच्यातलं राजकारण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्दैवाने यापूर्वी विकास प्रकल्पांसाठी ज्या जमिनी घेतल्या गेलेल्या आहेत त्याचा मोबदला देण्यासंदर्भामध्ये झालेले असंतोष, निर्माण झालेले असंतोष किंवा कथित अनियमितता, या सगळ्याचा एक परिणाम असा होतोय की उद्योग स्थापन करणं हे भयंकर दुष्कर बनत आहे का. 2015 साली आम्ही जो नवीन भूसंपादन कायदा आणला त्याचा पण हा परिणाम होतोय का. म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रचलित बाजारभावाच्या चौपट
मोबदला देणं आणि शहरी भागामध्ये दुप्पट देणं, याच्यामुळे लँड कॉस्ट वाढते. पण त्याहीपेक्षा पहिल्यांदा आपल्याकडे विकास प्रकल्प येतो म्हटल्यानंतर आपल्या जमिनी जाणार या भूमिकेच्या या भीतीने आधी विरोध निर्माण होतो. त्यातनं मग पर्यावरणाचे प्रश्न येतात. हा मला असं वाटतं हा कुठेतरी एक म्हणजे इथे पुन्हा राजकीय भूमिका कुठे येते आणि महत्त्वाची कुठे ठरते की स्थानिक पातळीवरचं जे समाजमन आहे ते घडवण्यासाठी त्या प्रकारचा राजकीय संवाद राजकीय व्यवस्था करते का, आणि तो विश्वास. कारण बरेचसे प्रश्न जे आहेत त्यातले ते पूर्वी म्हणजे आजही आम्ही बघतो की 20 वर्षापूर्वी आमची जमीन गेली, आम्हाला अजून मोबदला मिळाला नाही. म्हणजे औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये जिथे वस्तुनिर्माण उद्योगाला प्रश्न येतो, तिथे मोठ्या प्रमाणावरती भूसंपादन हे आवश्यक आहे, तिथे पहिल्यांदी भूसंपादनाशी निगडीत प्रश्न येतात. तिथून स्थानिकांचा विरोध सुरू होतो. कारण आमचं ट्रॅक रेकॉर्ड त्या संदर्भामध्ये स्वच्छ नाही आहे की मोबदला दिला गेला नाही, दिला तो अपुरा आहे, त्याच्यामध्ये अनियमितता झाल्या. 2 पर्यावरण. आता इथे प्रश्न असा आहे की जो माझ्या दृष्टीने जटिल आहे, त्याच्यावरती आपल्याला उत्तर मिळणार नाही, पण चर्चा ही सतत करत बसायला लागेल. ती म्हणजे की जे मुळात म्हणजे हे कदाचित कुणाला उद्धटपणाचं माझं उत्तर वाटेल. इकॉनॉमिक्समध्ये बेसिक आम्ही शिकतो देयर इज नथिंग लाईक फ्री लंच. आम्हाला रोजगार पण हवा, आम्हाला इथे गुंतवणूक पण हवी, आमच्या अर्थव्यवस्थेची भरभराट पण व्हायला हवी, पण पर्यावरणाचं नुकसान होता कामा नये. हे नाही होतं. म्हणजे अशी भूमिका आपण बरोबर म्हणजे घेणं या रास्त आहे की जे संभाव्य दुष्परिणाम आहेत ते कमीत कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. पण इथे आलं की नाही आमचं पाणी दूषित होईल, मग आमची परंपरा नष्ट होईल, आमची पारंपरिक पिकं जातील, ह्या असा जो म्हणजे एका अर्थाने आडमुठा विरोध आहे. हा शब्दही पुन्हा कदाचित लागेल कुणाला. ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आणि विशेषतः आपल्या प्रत्येकाला, म्हणून मी समाजकारणाचा जो मुद्दा म्हणतोय की आपल्याला ठरवायला लागेल की एक सबस्टँडर्ड लिव्हिंग जे आहे ते आपण मान्य करणार आहोत का मग काहीतरी किंमत आपल्याला मोजायला लागेल. ती मोजण्यासाठी पुन्हा राजकीय प्रश्न जातो की आम्हाला मग ती राजकीय व्यवस्थेबद्दल पूर्वीचा जो अविश्वास निर्माण झालेला आहे लोकांच्या मनामध्ये की हे फक्त जमीन घेतात, हे का होत आहे. कारण आमचा ट्रॅक रेकॉर्ड या संदर्भातलं राजकीय व्यवस्थेचं हे सुधारणं ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जो तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात, मला असं वाटतं की सकृत दर्शनी त्याचं उत्तर हो आहे. म्हणजे असं की एकूण बदलत्या अर्थकारणाबरोबर ज्याला आपण रिजनल स्पेशलायझेशन म्हणतो की असं होत आहे का की देशातली काही राज्यातले काही भूभाग हे काही विशिष्ट उद्योगांकरता अधिक उचित आहेत. म्हणजे एकेकाळी म्हणजे अजूनही एकेकाळी मी असं म्हणतोय की जागतिक पातळीवरती आम्ही ग्लोबल डिव्हिजन ऑफ लेबर म्हणायचो की सगळे जे पाश्चात्य प्रगत देश आहेत तंत्रज्ञाना आधारित त्यांनी अधिक सुसज्ज प्रगत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने त्या प्रकारच्या वस्तू आणि उत्पादनांची निर्मिती करायची आणि तुलनेने मागास देश जे आहेत त्यांनी तिथे प्रामुख्याने जे श्रमशक्ती मुबलक आहे असे श्रमसघन वस्तू आणि सेवा निर्माण करायच्या. ही जी डिव्हिजन झाली होती तशी आता वेगळ्या पातळीवरती आणि वेगळ्या पद्धतीने देशांतर्गत राज्यामध्ये होत आहे का. म्हणजे असं की आपण 60 सालापासून महाराष्ट्राची जर अर्थव्यवस्था बघितली तर सुरुवातीपासून म्हणजे अगदी 60 सालचा जर आपण राज्य उत्पन्नाची जडणघडण बघितली तर तेव्हासुद्धा शेतीच्या नंतर ताबडतोब सेवा क्षेत्राचा वाटा होता, तो जवळपास 42-43% होता. उद्योगाचा वाटा हा कायम आमचा 20-25% टप्प्यामध्ये 60 साली होता. आजचं चित्र काय आहे. आज चित्र असं आहे की आम्ही जर राज्य उत्पन्न घेतलं आणि त्याची जडणघडण बघितली तर 12 ते 13% हा शेती आणि एकूण प्राथमिक क्षेत्रामधून येतो, 55% सेवा क्षेत्राकडे येतो. म्हणजे 55 अधिक 13 म्हणजे 68, 30-31% हा उद्योगांचा वाटा आहे. याचा अर्थ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही मग सेवा उद्योग प्रधान पहिल्यापासून होती का. आणि गेल्या 60 वर्षामध्ये त्याच पद्धतीने तिचा विकास होत गेला. म्हणजे आज आम्ही जर महाराष्ट्राचं चित्र बघितलं आणि राज्याच्या उत्पन्नाची जडणघडण बघितली तर पहिल्यांदा आपल्या मनावरती येत असं की अरे महाराष्ट्र हे सेवा उद्योग प्रधान राज्य आहे. याला कारण आहे पुन्हा म्हणजे सेवा उद्योग प्रधान, कारण तुलनेने सेवा उद्योगाला त्या मानाने जमीन कमी लागते.
हे बघा, म्हणजे वस्तू निर्माण उद्योग आणि शेती यांच्यामध्ये एक समान घटक असा आहे की तिथे जमीन हा अत्यंत महत्त्वाचा केंद्रवर्ती उत्पादन घटक बनतो. व्यापाराला आपण मुंबईत जर बघितलं की जिन्याखालच्या जागेत सुद्धा टेबल टाकून माणूस कोट्यावधीचे व्यवहार करतो, कारण तिथे लँड इज वन ऑफ द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. मग असं होत आहे का की महाराष्ट्रामधली एकूण संस्कृती, महाराष्ट्रामध्ये असणारं शिक्षणाचं वातावरण, शिक्षण हाच महाराष्ट्रातला मोठा उद्योग आहे. इथे अनंत प्रकारचे लोक इथून शिक्षण घेऊन म्हणजे प्रशिक्षित मनुष्यबळ हे इथून बाहेर पडत आहे. त्यामुळे व्यापार, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, या ज्या बांधकाम, या ज्या सगळ्या अलीकडच्या नवीन जी सर्व्हिस इंडस्ट्री आहे ती मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता एका अर्थाने, म्हणजे आपण जर तो अर्थव्यवस्थेच्या उत्क्रांतीचा जर क्रम मानणार असू की पायाभूत म्हणजे शेतीची विकास, त्याच्यानंतर वस्तुनिर्माण उद्योग आणि सगळ्यात शेवटी सेवा क्षेत्राचा विकास, तर मग आज महाराष्ट्र त्या अवस्थेत आलाय का की कदाचित इथून पुढे जे सगळा ग्रोथ मोमेंटम आहे तो प्रामुख्याने सेवा क्षेत्रात आहे. म्हणजे हा पुन्हा मी शब्द वापरतोय कारण तो वापरला जातो, पण तो त्या नकारात्मक अर्थाने आपण घेऊ नये की हॅज महाराष्ट्र एंटर्ड द फेज ऑफ डी इंडस्ट्रियलायझेशन. म्हणजे वस्तुनिर्माण उद्योग आता इथून बाहेर जाणार आहे. इथे आता त्याची जागा सेवा उद्योग घेईल. एका अर्थाने मुंबईच्या बाबतीत ही चर्चा 20 वर्षापूर्वी सुरू झाली की इज बॉम्बे गेटिंग डी इंडस्ट्रियलाइज्ड. म्हणजे सगळी जागा जी आहे, कारण तिथे पुन्हा प्रश्न कुठे येतोय, दर स्क्वेअर फूट जागेवरचा जो परतावा आहे तो वस्तू उद्योग निर्माण उद्योगाला किती मिळतोय आणि सेवा उद्योगाला किती मिळतोय, हे जे गणित आहे, हे जे गणित आपण लक्षात घेतलं तर कदाचित तुम्ही म्हणताय ती शक्यता नाकारता येत नाही. पण याच्यावरती आपल्याला आणखी बरेच पॅरामीटर बघून अभ्यास करायला लागेल. पण असं दिसत आहे की पहिल्यापासून सेवा उद्योगाच्या बाबतीमध्ये जो महाराष्ट्र अग्रेसर होता ते त्याच्या सगळ्या ज्या क्षमता आहेत त्याच गेल्या 60 वर्षामध्ये वृद्धिंगत झाल्या आणि या सेवा क्षेत्र हेच महाराष्ट्राच्या अर्थकारणाचं एका अर्थाने सुकाणू बनत आहे. फक्त यातला धोका सांगतो मी. तो धोका असा आहे की ज्या पद्धतीचं सेवा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये विकसित झालेलं आहे आणि विशेषतः उदारीकरणानंतर त्याला जो संपूर्ण भर आलेला आहे, हा सगळा हाय एंड सर्व्हिसेसचा आहे. तिथे ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत त्या सगळ्या विशिष्ट प्रकारच्या, विशिष्ट दर्जाच्या, विशिष्ट गुणवत्तेच्या आणि विशिष्ट पातळीच्या शिक्षणाची ज्यांना पार्श्वभूमी आहे त्यांनाच त्या नोकऱ्या मिळतात. मग जी मोठी उतरंड आहे, रोजगाराची गरज जिथे आहे तिथे हे सेवा क्षेत्र पुरं पडणार आहे का? म्हणून का तो जो एक संतुलन जे सांभाळावं लागतं की वस्तुनिर्माण उद्योग आणि सेवा उद्योग यांचा समांतर विकास घडणं आवश्यक काय आहे, कारण वस्तुनिर्माण उद्योगामध्ये स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड अशा सर्व स्तरांवरती नोकऱ्याची निर्मिती होत राहते. म्हणजे अगदी हेल्परपासून ते इंजिनियरपर्यंत ते सेवा क्षेत्रात शक्य तितक्या प्रमाणात होत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे वस्तुनिर्माण उद्योगाची वाढ झाल्यामुळे एकूणच कौशल्य निर्मितीला, सर्जनशीलतेला खूप वाव मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण आपल्याला भवितव्याचा विचार करताना जरी आज हे चित्र दिसत असलं की तसा म्हटलं तर हा इम्बॅलन्स आहे बरं का. म्हणजे अगदी सैद्धांतिक पातळीवरती सुद्धा आम्ही आपले गमभन जे शिकतो अर्थशास्त्राचं त्याच्यावर असं म्हणतो की उत्पादनाचा जो पाया आहे ज्यामध्ये शेती आणि वस्तुनिर्माण उद्योग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲग्रिकल्चर, ह्या पाया विस्तृत झाला की आपोआप त्यातनं अनेक प्रकारच्या सेवा उद्योगांची निर्मिती होते आणि विस्तृत पायावरती सेवा उद्योगाचा डोलारा हा तोलला जातो. महाराष्ट्रात ते उलटं होत आहे का की पाया आकुंचित होतोय आणि सेवा क्षेत्राचा डोलारा वाढतोय. मग ही डेव्हलपमेंट तरी सस्टेनेबल आहे का, हे सगळे प्रश्न आहेत. म्हणजे आपण ज्या पार्श्वभूमीवरती चर्चा करतोय की फॉक्सकॉन, वेदांत फॉक्सकॉन सारखा एक प्रकल्प बाहेर जाणं, याच्याशी केवळ राजकीय प्रतिसाद देण्यामधली गफलत किंवा आपण म्हणू की तो प्रतिसाद पाहिजे त्या तीव्रतेने, तत्परतेने न येणं इतकं तात्कालिक कारण म्हणजे चौकटीमध्ये बघणं ते योग्य होणार नाही. एकूण राज्यकारणाच्या, राज्याच्या अर्थकारणाचा विचार करताना हा जो एक ढळलेला तोल दिसतोय हा आपण सांभाळणार का नाही. कारण शेवटी सेवा क्षेत्राचा विकास हा जर त्या विस्तारित औद्योगिक पायावरती तोललेला नसेल तर तो सुद्धा एका अर्थाने दीर्घकालात फलदायी होत नाही.
म्हणून आपल्याला राजकीय पातळीवरती प्रत्येक राजकीय पक्षाला 3 पातळ्यांवरती सतत ही संवादाची प्रक्रिया इथून पुढे अधिक टोकदार बनवायला लागेल. एक उद्योग, मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक उद्योगाची गरज इथून पुढे अत्यंत वेल डिफाईन्ड स्पेशलाइज्ड होत जाणार आहे. त्यामुळे तो संवाद, त्या दृष्टीने प्रशासन हे आउट गोईंग बनवणं, 2 स्थानिक लोक की काहीतरी आपल्याला गमवायला लागेल, आणि 3 एकूण आपल्याला महाराष्ट्राचं जे मन आहे ते कुठेतरी इतिहासातनं बाहेर काढायला लागेल. हे भान मला असं वाटतं फॉक्सकॉनने आणून दिलंय. सर, खरं तर माझ्या मनात जे उपप्रश्न येत गेले त्याची उत्तरं तुम्ही ऑलरेडी देत गेलात, त्यामुळं आजच्या घडीला एक सविस्तर कॉम्प्रिहेन्सिव्ह चर्चा या निमित्तानं आपण करू शकलो. याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. परत वेगवेगळ्या विषयांवरती बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.